नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 26 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते आणि एका डिटेल्समध्ये मुलांना किती आज मार्क पडले तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुकानी करायच्या आणि या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये तुम्ही या ठिकाणी गेले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुम्हाला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाणार आहे आणि किती वाजता तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर त्या ठिकाणी सोडणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या रांगेमध्ये या ठिकाणी लागायचं आहे, किती वाजेपर्यंत तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून नाही राहावं लागलं। ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत मुलांना आज बसून ठेवण्यात आलं, जे की तुम्हाला एक अंदाज लागणार आहे या ठिकाणी की आपण या ठिकाणी लवकर गेलो पाहिजे की उशिरा गेलो पाहिजे। ठीक आहे, तर आज विद्यार्थी मित्रांनो 26 ऑगस्टला मुंबई पोलीस भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, किती वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे, काय कागदपत्र या ठिकाणी लागत आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्हाला रांगेमध्ये कोणत्या या ठिकाणी लागावं लागणार, तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7ची बॅच आहे, सकाळी 9ची बॅच आहे, त्यानंतर सकाळी 11ची बॅच आहे, त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे। ठीक आहे, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे तर त्यामध्ये जे सकाळी 3-4 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागत आहे आणि जे लवकर रांगेमध्ये लागत आहे त्यांचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होत आहे। आणि तुम्ही जर समजा सकाळी 5च्या बॅचमध्ये जर तुम्ही गेले, तुमचा जर बॅच नंबर या ठिकाणी 7 वाजता असेल सकाळी त्याचबरोबर 9चा असेल किंवा 11चा असेल किंवा 2चा असेल, या 4 बॅचमधलं तुम्ही जर समजा सकाळी 5 वाजताच्या बॅचमध्ये जर दिसले पोलिसांना तर तुम्हाला तिथून हाकलणार आहे आणि तुम्हाला ते एकच सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाइमवर तुम्ही या। तर आता तुम्हाला कोणत्या बॅचला किती वाजता जावं लागणार आहे, तर पहा तुमची सकाळी 7 वाजताची बॅच असेल किंवा 9ची असेल किंवा 11ची असेल किंवा 2ची असेल तर तुम्ही सकाळी 6 ते 7 वाजतापासून जे रांगेमध्ये लागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा। ठीक आहे, कारण की सकाळी 6-7 वाजता त्या ठिकाणी सगळ्या बॅचा मिक्स होते, 11 ज्यांचा बॅच नंबर 11 राहते ते सुद्धा मुलं त्या रांगेमध्ये त्या ठिकाणी लागून। तर सकाळी या ठिकाणी जे मुलं सकाळी 5 वाजता जे सर्वात समोर जात आहे ग्राउंडच्या अंदर, सकाळी 5 वाजता जे लवकर जात आहे तर त्यांचा ग्राउंड 7-8 वाजेपर्यंत त्यांचं संपूर्ण ग्राउंड या ठिकाणी होत आहे। ठीक आहे, आणि तुम्ही जर समजा तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 11 असेल, 9 असेल, 7 असेल तर तुम्ही या ठिकाणी 10 किंवा 11 वाजता रांगेमध्ये लागले तर तुमचं सुद्धा ग्राउंड 3-4 वाजेपर्यंत या ठिकाणी जाणार आहे। आणि तुम्हाला ग्राउंडच्या अंदर धावायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। जर समजा तुमचं सकाळून ग्राउंड येत असेल सावलीमध्ये तर बिना शूजचं तुम्ही धावा, कारण की बिना शूजचं त्या ठिकाणी बेस्ट आहे धावणं। ठीक आहे, त्याचबरोबर 100 मीटर सुद्धा आणि 1600 मीटर रनिंग सुद्धा। ठीक आहे, आता पाऊस वगैरे त्या ठिकाणी चालू आहे तर ऊन वगैरे काही तपत नाही तर बिना शूजचं त्या ठिकाणी बेस्ट आहे। तर सर्वात अगोदर आज मुलांना गेटच्या अंदर घेतलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर ह्या गेटच्या अंदर घेतल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। तर बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी फक्त हॉल तिकीट तुम्हाला वरती ठेवायचे आहे, 2 फोटो आणि आधार कार्ड। ठीक आहे, आणि ते या ठिकाणी मुलांना सूचना देतात की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल तर तुम्ही काढून घ्या, कारण की तुमची बॅग समोर चेक होणार आहे आणि तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे तर हा हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला चिपकवायचा। तर एवढं झाल्यानंतर आणखी मुलांना समोर पाठवलं आणि त्या ठिकाणी मुलांच्या बॅगा चेक केल्या आणि बॅगा चेक केल्यानंतर खिशी सुद्धा ते चेक करत आहे आणि एवढी प्रोसेस त्या ठिकाणी झाल्यानंतर आणखी मुलांना समोर पाठवलं आणि त्या ठिकाणी एक टेंट टाकलेला मोठा, ज्या ठिकाणी जवळपास 2,000-3,000 मुलं मावू शकतात असा टेंट त्या ठिकाणी टाकलेला आहे। तर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी बॅगा वगैरे काढायला लावल्या आणि बॅगा काढल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगते की तुमचं जे आधार कार्ड आहे हे बॅगेमध्ये ठेवा आणि बाकी हॉल तिकीट आणि एक फोटो तुमच्या सोबत राहू द्या। ठीक आहे, तर एक निघा तुमचा हॉल तिकीटवर फोटो तुम्हाला चिपकायचा आणि एक फोटो तुम्हाला सोबत न्यायचा आहे। आणि त्या ठिकाणी बॅग ठेवल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर आहे, टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे, आणि टेबल नंबर खाली जे विद्यार्थी मित्रांनो रोल नंबर आहे, तर तुम्हाला आपला जो टेबल नंबर आहे, आपला जो रोल नंबर आहे तर त्याच टेबल नंबरवर तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे, कारण की एकच रांग 100-100 200 मुलांची त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। आणि त्याच ठिकाणी सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे, कारण की एक मुलांचा त्या ठिकाणी नंबर येत आहे, एक मुलांच्या हॉल तिकीटवर त्या ठिकाणी शिक्का वगैरे दिला जात आहे, फोटो घेतला जात आहे आणि सिग्नेचर घेतला जात आहे। तर हे झाल्यानंतर आणखी मुलांना समोर पाठवलं आणि त्या ठिकाणी हाईटचं होत आहे। तर हाईट घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो हाईटचे असे म्हणजे 20 ते 30 असे ज्या विद्यार्थी मित्रांनो हाईटवाले त्या ठिकाणी हाईट मोजण्याची मशीन, ठीक आहे,
तर त्या ठिकाणी बूट वगैरे काढायला लावत आहे, टी शर्ट वगैरे काढायला लावत आहे आणि सर्व त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट घेत आहे, तर हाईट त्या ठिकाणी हाईटमध्ये भरपूर मुलं आज बाहेर झाले. तर 165 सेंटीमीटरपेक्षा थोडी जरी तुमची कमी असेल तर तुम्ही बाहेर होणार आहे, कटणार आहे. ठीक आहे, तर 165 सेंटीमीटर त्या ठिकाणी हाईट लागत आहे. त्याचबरोबर छातीसुद्धा त्या ठिकाणी लागते. ठीक आहे, छातीमध्ये सुद्धा भरपूर मुले बाहेर होत आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे. तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर त्या मशीनमध्ये पूर्ण दाखवते की तुमचं वजन किती आहे, तुमचं छाती किती आहे, तुमची उंची किती आहे. ठीक आहे, तर एवढं झाल्यानंतर त्या ठिकाणी फोटो मुलांचे घेतले जात आहे. फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर त्या ठिकाणी घेतले जातं आणि आपल्याला हॉल तिकीट घेऊन दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवत आहे, ज्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटते त्या ठिकाणी. आणि तिथं सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर हे झाल्यानंतर चेस्ट नंबर त्या ठिकाणी देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाच्या चिपा देता येते. चिपा दिल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅनिंगचं प्रोसेस चालू आहे. हॉल तिकीट स्कॅन करत आहे आणि हॉल तिकीट हे होत आहे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन. हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला 2 मिनिट लागते आणि व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी थंब वगैरे घेतला जातं, आपला फोटो वगैरे त्या ठिकाणी काढला जात आहे. त्याचबरोबर आपल्या चिपासुद्धा त्या ठिकाणी स्कॅन केल्या जात आहे दोन्ही पायाच्या. आणि हे झाल्यानंतर आपली सिग्नेचर त्या ठिकाणी घेतलं जात आहे आणि एक त्या ठिकाणी डिटेल बनत आहे. तर त्या रांगेमध्ये तुम्हाला बसवायचं आहे आणि त्या ठिकाणी माईकमध्ये नाव घेते एक पोलिसवाला आणि त्या डिटेलमध्ये तुम्हाला धावण्यासाठी ते नेते एक पोलिसवाला. 50 मुलांची डिटेल त्या ठिकाणी नेत आहे. तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी 50 मुले त्यांनी नेले आणि 50 मुलापैकी जे 4 मुलं ते 100 मीटरसाठी सोडत आहे. आणि 100 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. तर पहा, एकदम स्पीडनं तुम्हाला ओढायची आहे, कारण की 100 मीटरला ज्या विद्यार्थी मित्रांनो जेवढे तुम्ही स्पीडनं ओढणार आहे तेवढेच तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे, तर 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 5-10 मिनिटांना 1600 मीटर रनिंग होत आहे. तर मी तुम्हाला सांगतो, ग्राउंडच्या अंदर प्रत्येक विद्यार्थ्यांना 6 ते 8 घंटे बसून ठेवलं जात आहे. तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो फळ वगैरे त्या ठिकाणी नाही, कारण की त्या ठिकाणी सगळं ताकदचं काम आहे. 1600 मीटर रनिंग मारावं लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर रनिंग मार लागते. तर सर्व ताकदचं काम लागते त्या ठिकाणी. आणि शरीरामध्ये एनर्जीच नसली तर तुमचा ग्राउंडचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर फळ वगैरे तुम्ही ना सफरचंद वगैरे झालं, केळं वगैरे झालं, तेवढंच एनर्जी शरीरामध्ये बरकरार राहणार आहे. तर पहा, पहिल्या वेळ झाल्यानंतर लगेच 1600 मीटर रनिंग होत आहे. 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे. 50 मुलं ते सर्वात अगोदर सोडत आहे 2-2च्या जोडीनं. आणि या ठिकाणी तुम्हाला ट्रॅकच्या अंदरून धावायचं आहे. ह्या चुका तुम्हाला करायची नाही. काही मुलं काय चुका करत आहे की ट्रॅकच्या बाहेरून त्या ठिकाणी धावत आहे. तर ट्रॅकच्या बाहेरून नाही धावत आहे, तुम्हाला ट्रॅकच्या अंदरून धावायचं आहे. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावता तेवढं तुमचा टायमिंग कमी येणार आहे, तुमचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अंतर कमी येणार आहे, तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळा फेक होत आहे 5-10 मिनिटानं. आणि ह्या चुका तुम्ही करू नका की लगेच 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळा फेकला लावू नका, कारण की तेवढंच आपली शरीरामध्ये एनर्जी नसते. सगळ्यात शेवट तुम्ही त्या ठिकाणी गोळा फेका, तर चांगला त्या ठिकाणी गोळा फेक तुमचा जाणार आहे. तर गोळा फेकला 3 चान्स आहे. गोळा फेक झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की सर्व डिटेलचे एका 50 मुलांचे डिटेलचे मार्क्स त्या ठिकाणी दाखवले जात आहे. 100 मीटरमध्ये त्या फाईलमध्ये आपल्याला सिग्नेचर करायला होत आहे गोळा फेकवर, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगवर. ठीक आहे, तर आज मुलांना मार्क्स कशा प्रकारे पडले तर पहा, 50 पैकी 20 मुले असे होते की ते रनिंगमध्ये कटले, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडले थांबले ते, किंवा 4थ्या राऊंडले थांबले. आणि त्यामधले 20 मुलं असे होते की त्यांना 32, 34, 36 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि बाकीचे जे 4-5 मुलं आहेत तर त्यांना 20, 22, 24 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि 4 मुलांना 41, 43, 44, 45, 45 अशा प्रकारे मार्क्स आज पडले. तर अशा प्रकारे CP मुंबई ग्राउंड